नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आजचा आपला प्रथमतः तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय हा खूप वेगळा असणार आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की बैलगाडा क्षेत्रामध्ये नोंदणीसाठी, मैदानाच्या नोंदणीसाठी येतोय ॲप. नितीन आबा शेवाळे जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पुण्याचे सर्वेसर्वा आहेत. तर त्यांची जी मुलाखत पाहिल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की आता ॲप येतोय, त्याच्यावरून तुम्ही नोंदणी वगैरे करू शकता. तर ते माध्यम खूप चांगल्या पद्धतीचं आहे. परंतु ते कितपत यशस्वी आहे? आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण या सॉफ्टवेअर क्षेत्रामधलं मला बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे. मी तुम्हाला याची पूर्ण ॲपची सगळी डिटेल माहिती सांगू शकतो, की याच्यामुळे काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. तर बैलगाडा याचा एक ॲप येणार आहे तो. तर तो एस-टी-सी लाईव्ह म्हणजे आपले रोहन चोरगे आणि तात्या ननवरे यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्याचा डेमो त्यांनी नितीन आबांनाही दाखवलेला आहे. नितीन आबांनी सांगितलं की 1-2 मैदान झाल्यानंतर आपण ट्रायल म्हणून बघू आणि त्याला नंतर कंटिन्यू करू. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की बैलगाडा मालकांचा त्रास वाचणार आहे. म्हणजे ते एनी टाइम तुम्ही ऑनलाईन जाऊन हे करू शकता. तर आता हे कशा पद्धतीने वर्क करतं मित्रांनो, जसा आपला व्हॉट्सअपचा ॲप येतो, म्हणजे ॲप येतो आणि वेबसाईट येते. दोन तुम्ही गुगलला टाकलं, ज्या पद्धतीने जो त्याची वेबसाईट आहे, समजा बैलगाडा शर्यत.in, ते साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन म्हणून तुमचा नंबर टाकावा लागेल. त्याच्यानंतर रजिस्टर म्हटल्यानंतर असं पूर्ण खाली माहिती येईल तिथे, की तुम्हाला कोणाच्या नावाने पावती बनवायची. समजा तुम्हाला एखाद्या अनिल शिंदे या नावाने पावती बनवायची, अनिल शिंदे फलटण. त्याची एंट्री फी ₹1000. तुम्ही तिथं पे म्हटल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल. जीपे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल. तुम्ही त्याच्यानुसार ते पे करू शकता आणि ते डायरेक्ट आयोजकांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, इथपर्यंत त्यांचं म्हणणं बरोबर आहे, 100% बरोबर आहे. ते आयोजकाच्या नावावरती जमा होईल. आता दुसरी गोष्ट, जर आता याची जी पावती आहे ती बैलगाडा मालक तुम्ही जागेवरती याची पावती काढू शकता डाउनलोड करून. आता हे जे लॉट्स आदल्या दिवशी पाडायचे संध्याकाळी, लक्षात घ्या हा मुद्दा. समजा उद्या फलटणला मैदान आहे, तिथल्या आयोजकांच्या नावावरती पैसे आलेले आहेत. आता ह्या ज्या पावत्या डाउनलोड केलेल्या आहेत बैलगाडा मालकाने, आता त्यांच्याकडे पावत्या तर पाहिजेत त्या. आता ऍप ज्यांनी डेव्हलप केलाय त्याचं ऍडमिन त्यांच्याकडे असतं. म्हणजे आतलं एक अकाउंट असतं मित्रांनो. वेबसाईट म्हणजे काय असते, एक खुल्ली माहिती असते पूर्ण. तुम्ही कुठलीही वेबसाईट ओपन करा, त्याच्यावरती एक पूर्ण माहिती दिलेली असते, फक्त इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आत तुम्हाला जाता येत नाही, त्याच्या इंटरनल साईडमध्ये. आता त्याच्यामध्ये ज्यांनी जो ऍप डेव्हलप केलाय, समजा या चोरगे किंवा ननवरे साहेब यांनी जर ऍप डेव्हलप केलाय, तर यांना त्याच्या अकाउंटमध्ये जाता येतं फक्त. किंबहुना की ज्यांनी आयोजन केलंय यांच्याकडे पावत्या त्या नसणार आहे, पहिली गोष्ट. त्यासाठी त्यांच्याकडे त्याचं ऍडमिन लागेल. पण एवढी मैदानं होणार आहेत. आता यांनी काय सांगितलं की तुम्हाला इनकमिंग जी मैदानं होणार आहेत त्याची पण माहिती मिळणार आहे. हा ऍप फक्त कुठपर्यंत काम करू शकतो मित्रांनो, की फक्त तुमची नोंदणी करू शकतो आणि आयोजकाच्या नावावर पैसे जाऊ शकतात. परंतु आयोजकाला पुन्हा ह्या पावत्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे डिटेल पाहिजे, पहिली गोष्ट. आणि डिटेल सगळं असल्यानंतरच त्या चिठ्ठ्या टाकल्या जाऊ शकतात. आणि चिठ्ठ्या टाकल्यानंतर पुन्हा जे लॉट्स पडतील, ते लॉट्स तुम्हाला मैदानावर गेल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही किती ट्रॅक करा या वेबसाईटवरती, कारण ते अपलोड करावं लागतं सिस्टीमच्या आतमधून. म्हणजे वेबसाईटच्या आतमध्ये जे अकाउंट असतं, त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, ऍडमिन, त्याच्यामधून ते अपलोड करावं लागतं. आणि हे कुणालाही करता येणार नाही, कारण ऍप ज्यांचं आहे ते काय प्रत्येक वेळी तिथे जाऊन लॉटच्या वेळी जाऊन ते अपलोड करून, म्हणजे ते शक्य होणार नाही ही गोष्ट. की ते जे हे आहेत लॉट्स तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार नाही, की तुमची गाडी कुठल्या गटात आहे, पुन्हा कोणकोणत्या ह्याच्यामध्ये पळणार आहे, हे तुम्हाला तिथे अपलोड कुणीही करू शकत नाही, पहिली गोष्ट. म्हणून आबांनी बी सांगितलं की आपण 2 मैदान याची ट्रायल करू. कारण कसं होतं, याचं हे ऍडमिनचा खेळ आहे मित्रांनो. पहिली बाजू आणि दुसरी बाजू ज्यावेळी एकाच माणसाच्या हातात असते, म्हणजे कसं असतं, एखादी समजा तुम्हाला साधारण एखादी कंपनी आहे, MLM ची कंपनी आहे, Amway सारखी कंपनी आहे, किंवा एखादी
कुठलंही एखादं प्रॉडक्ट आहे, ॲलोवेरा लिक्विड आहे, समजा माझी कंपनी आहे, तुम्ही माझ्या कंपनीमध्ये जॉईन होता, वेबसाईटवरून मी तुम्हाला प्रोडक्ट पाठवतोय, तुमचं पेमेंट किती आहे मला दिसतंय, मी इकडून ते अपलोड करतोय. म्हणजे हे फक्त 2 सिस्टीम मध्ये, एक सिस्टीम जागेवर आहे आतमध्ये आणि त्यांचीच कायम देवाणघेवाण होते. त्यावेळी तुमचं हे सॉफ्टवेअर वर्किंग करतं. पण ज्यावेळी तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून ते लॉट्स पडले जाणार, त्यावेळी ते पॉसिबल होत नाही. हे सॉफ्टवेअर मध्ये जमणार नाही, कारण त्याचे लॉट्स सुद्धा इथे दाखवू शकत नाहीत. कारण याच्या पावत्या लॉट्स पाडण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे आता जी सिस्टीम चाललेली आहे ती तर योग्यच आहे, पण आता हे कशा पद्धतीने आणखी डेव्हलप करतात, गेले 2 महिने झाले हे डेव्हलप करताय, परंतु हे पॉसिबल होणं जरा मुश्किल आहे. कारण याच्यातून फक्त नोंदणी होऊ शकते. नोंदणी झाली तरी पण त्याच्या पावत्या जे आयोजक आहेत त्यांच्याकडे लॉट्स पाडण्यासाठी पावत्या लागतील. कुठली गाडी किती नंबर तासावर जाणार आहे, कितव्या गटात पळणार आहे. आता जे 50 गट आहेत, 100 गट आहेत आणि मग ते गट त्याच्यातून परत तो सेमी, ती फायनल, ते आतलं म्हणजे बाकीचं तर काय होणार नाही. याच्यातून लॉट्स वगैरे तुम्हाला ट्रॅक करता येणार नाही की तुमची गाडी कोणाबरोबर पळणार आहे. हा विषय सोडून द्या. हे फक्त मैदानातील जर पैशाची देवाणघेवाण झाली तर. आता त्याच्यात मी तुम्हाला मुद्दा सांगितला, तुम्ही ऑनलाईन पावती काढू शकता, आयोजकाच्या नावावर पैसे जातील, पण आयोजकाला लॉट्स पाडायला ती पावती पाहिजे ना. पावती ज्यावेळेस ते तुमच्या नावाची करतात त्याच वेळेस ती पावती त्याच्या आतमध्ये टाकली जाते. समजा 50 गाड्या आल्यात, 50 पावत्या करतात आणि त्या 50 पावत्या त्याचे लॉट्स पाडतात की पहिल्या गटात 5 गाड्या, दुसऱ्या गटात 5 गाड्या कुठल्या, तिसऱ्या कुठल्या, चौथ्या कुठल्या, असे 10 गट करतात. त्याच्यामुळं ह्या ऍपचं भवितव्य मला तरी जरा थोडस मुश्किल वाटतंय. परंतु झाली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु कारण मी याच्यामध्ये 2000 पासून मला याची बरीचशी चांगली माहिती आहे की कशा पद्धतीने वर्कआउट करतं. माझंही सॉफ्टवेअर होतं, माझी स्वतःची एक छोटी कंपनी होती, त्यामुळे मला माहिती आहे याच्यामध्ये ऍडमिन काय असतं, वेबसाईट काय असते, ऍप काय असतो, बाहेरचं वर्किंग काय असतं आणि आतलं वर्किंग काय असतं. त्याच्यामुळे खूप इम्पॉसिबल आहे. तरी आपण त्यांचं चाललंय बघायचं काम कशा पद्धतीने होत आहे. कारण दुसरी बाजू कसं आहे की ही देवाणघेवाण म्हणजे तुम्ही 100 लोक आणि मी कंपनी, जर तुमची सतत देवाणघेवाण त्याच्यावरून होत असेल, 1000 लोकांची होत असेल आणि मला दिसतंय त्यावेळेस मी तुम्हाला ते आउटपुट टाकू शकतो, तुमचं पेमेंट टाकू शकतो, तुमच्या सगळ्या गोष्टी इकडून टाकू शकतो, तुम्हाला ते दिसतात. म्हणजे आतून सुद्धा फीड करायला लागतं त्याला. तसं सिस्टीम ऍप ह्यांचं आहे, पण आयोजक वेगवेगळे आहे आणि ते प्रत्येक वेळी काय ते प्रत्येकालाच ऍडमिनचा पासवर्ड देत बसणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी याच्यातून होणं जरा इम्पॉसिबल वाटतंय सक्सेस होणं. तरी पाहूया आपण, यांचे काही प्रयत्न चाललेले असेल तर आबाई अनुभव, आबाई म्हटले की तुम्ही 1-2 राऊंड बघा काय होतंय, कशा पद्धतीने होतंय, त्यानंतर आपण पाहू. त्याच्यामुळे मित्रांनो, जर ऍप आला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु कशा पद्धतीने आणतायत, काही एक नवीन सुधारित पद्धत करता येते का? कारण कसं असतं याच्यात होत तर नाही, करता येणार पण नाहीच आहे. तरी पाहूया आपण. यांनी रोहन शेठ चोरगे आणि तात्यासाहेब ननवरे यांनी एक चांगली क्रांती आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्या परमेश्वर त्यांना यश देव आणि त्यांच्या पुढील अजून काही नियोजन असतील त्यालाही परमेश्वर त्यांना साथ देव. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, कारण आपण असेच नवनवीन अपडेट नेहमी घेऊन येत असतो आणि एकदम पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण बोलत नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.